नमस्कार. तरुण विद्यार्थ्यांनी जंतर मंतरमध्ये जे आंदोलन सुरू केलं आहे आणि त्या आंदोलनातून त्यांनी हे सिद्ध केलं की भारतीय लोकशाही ही इफेक्टिव्हली ऑपरेट होऊ शकते. त्यांच्या काही मागण्या आहेत. नीटच्या पेपर लीकच्या बाबतीमध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि ह्या इश्यूचं पार्लमेंटमध्ये चर्चा व्हावी, अशा त्यांच्या मागण्या आहेत. आता ह्या मागण्यामध्ये चर्चा जरी झाली तरी विद्यार्थ्यांकडून असं काही नवीन प्रपोजल, काय नवीन सिस्टम असावी ह्यासाठी दिसत नाही. मी एक ओल्ड कॉकरोच असं समजून मी माझं एक मत ह्या व्हिडिओतर्फे सांगू इच्छितो की रूट कॉज ऑफ दिस पेपर लीकिंग इज द प्रायव्हेटायझेशन पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट इन द एज्युकेशन सिस्टम. प्रेझेंट एज्युकेशन सिस्टम मध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे. प्रेझेंट एज्युकेशन सिस्टम मध्ये आउटसोर्सिंग आहे आणि ह्या आउटसोर्सिंग आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टमच्या कर्मचाऱ्यांना, टीचर्सला कमी पगार भेटत असल्यामुळे पेपर लीक होण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण भ्रष्टाचाराचा तो एक मार्ग आहे. जर समजा आपल्याकडून प्रपोजल असं जाते की खाजगीकरणच शिक्षण क्षेत्रामध्ये नसलं पाहिजे, फुल गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे की शिक्षण दिलं पाहिजे, कारण युरोपियन कंट्रीजमध्ये लाईक जर्मनी, त्याच्यामध्ये पूर्ण शिक्षण ही मोफत आहे. त्यांची फंडिंग सुद्धा शिक्षणासाठी जास्त आहे आपल्यापेक्षा. आता आपल्याकडे सरकार हे झटकून का देतंय? कारण त्यांचं गिल्टी इंटेन्शन येतं की खाजगीकरणाचं नाव समोर करायचं. बॅक एजेंडा त्यांचा रिझर्वेशन पॉलिसीला पॅसिव्ह करणे आहे. त्यातून SC, ST, OBC, गरीब, वंचित, डाऊन ट्रेडन लोक जे आहेत त्यांना शिक्षणापासून आणि रोजगारापासून वंचित ठेवायचं आहे. हा अजेंडा असल्यामुळे ते प्रायव्हेटायझेशन पॉलिसीजला टॉप प्रायोरिटी एक्झिक्यूट करतायत. आणि मग त्याचा परिणाम काय होतोय की पेपर लीकचा जो इश्यू आहे तो पेपर लीकचा इश्यू छोटा इश्यू आहे, पण ह्याला आता उपाय म्हणजे शेवटचा जो मार्ग आहे, शेवटचा जो प्रपोजल आहे ते पार्लमेंटमध्ये प्रायव्हेटायझेशन हे टोटली शिक्षण क्षेत्रामध्ये बंद जर झालं तरच पेपर लीकचा कायमस्वरूपी उपाय आपल्याला सापडेल आणि त्यातून आपल्याला रोजगार निर्मिती होईल. कारण ह्याच खाजगीकरणामुळे जे शिक्षण क्षेत्राला, डिफेन्सला फंडिंग करणाऱ्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स होत्या ह्या आयदर लॉसमध्ये गेल्यात किंवा मग बंद झालेल्या. आणि लॉसमध्ये झाल्यामुळं ते फंडिंग शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा वेलफेअर ऍक्टिव्हिटीजमध्ये करू शकत नाही. आणि मग गव्हर्नमेंट जवळ टॅक्सशिवाय दुसरं कोणतं फंडिंग शिक्षण क्षेत्राला नसल्यामुळे, शिक्षण क्षेत्राला फंडिंग कमी असल्यामुळे, तिथं सवलती जास्त नसल्यामुळे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसमध्ये मग ती जी शिक्षणाची जी वाताहत आहे, शिक्षणाची जी क्वालिटी आहे ती डाऊन झालेली असल्यामुळे लोक प्रायव्हेटकडे चालले. पण प्रायव्हेटमध्ये अनअफोर्डेबल शिक्षण पद्धती असल्यामुळे तिथं सुद्धा शिक्षणापासून वंचित होत आहेत. म्हणून या सर्व आंदोलकांना माझी विनंती आहे की खाजगीकरणाला बंद करणे शिक्षण क्षेत्रामध्ये हाच एक उपाय असणार आहे. नमस्कार.